जवळपास 2-1 वर्षापासून तयारी केलेली आहे, ती उमेदवारी जाहीर करत नाही. म्हणजे ती संभाव्य लढत होऊ शकते, त्या लढतीकडे कसं पाहता? संभाव्य उमेदवार जरी कदाचित लंके असेल तर त्या निवडणुकीला माझ्या दृष्टीने आम्ही नगण्य पाहतो. काय त्यामुळं आज काही निवडणुकीला काही लंके असेल आणि अजून कोणी जरी उमेदवार असला तर विजय मात्र भारतीय जनता पार्टीचा सुजय विखे पाटलाचाच होणार आहे. पक्षातून अंतर्गत नाराजी होती उमेदवारी. पक्षातून आता कोणताही असा पक्ष महाराष्ट्रातून देशामध्ये नाही का त्या पक्षामध्ये नाराजी नाही असं कुठंच नाही. प्रत्येक ठिकाणी नाराजी थोड्याफार प्रमाणामध्ये असते. लोकशाही आहे, लोकशाहीच्या पद्धतीने आपले शिंदे साहेबांनी उमेदवारी मागितली होती, परंतु आज तिने जाहीर केलं, स्पष्ट केलं का पूर्ण ताकदीने आपण आता येणारा उद्याचा लोकसभेचा उमेदवार आपण विजयी करणार आहे. नाही, आज देशाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांनी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आपल्या दक्षिण भागाचे खासदार सुजय विखे पाटलाला आज उमेदवारी जाहीर घोषित केली आणि आज प्रथमच राज्याचे जे काही नेते विजयरावजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज मिटिंग झाली आणि आज समोर जरी कदाचित आज उमेदवार दिसला नाही तर कोणी ना कोणी उमेदवारी येणारच आहे. निवडणूक काही कुठल्या प्रकारची काही बिनविरोध होणार नाही, परंतु त्याच पद्धतीने आपल्याला तयारी ठेवून उद्या निवडणूक जिंकण्याचं काम नक्की निश्चितपणे करण्याचं काम करावं लागणार आहे. त्यामुळं उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा कोणीतरी उमेदवार राहणार आहे, परंतु कोणी उमेदवार जरी राहिला तर खासदार सुजय विखे पाटील मागच्यासुद्धा डबल मताधिक्याने विजयी होतील एवढी विश्वास खात्री या निमित्ताने जनतेच्या वतीने देतो.